महाराष्ट्राला वारी आणि बारीची समृद्ध परंपरा असलेली आहे. या दोन्हीही माध्यमातून लोकजागृती आणि समाज जागृती साधली जाते. एवढंच नव्हे तर वारी आणि बारीद्वारे लोकमनाच्या मगाशीतून महाराष्ट्राची जडणघडण झाली असल्याचं प्रतिपादन शाहिरी वाङ्मयाचे अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर शेषराव पठाडे यांनी आज येथे केलंय. ज्योतिर्मय आयोजित साहित्य महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर पठाडे बोलत होते. यावेळी त्रिपुरा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विल धारूरकर, ज्येष्ठ गायक दीपक गिरी, डॉक्टर मंगला वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉक्टर पठाडे यांनी वारी आणि बारी या विषयावरील सहप्रयोग व्याख्यानाची सुरुवात आधी गणाला रणी आणा हो नाहीतर रंग पुन्हा सुना सुना आणि लवकर यावे सिद्ध गणेशा आतून कीर्तन वरून तमाशा या गाण्यांनी केली. प्रारंभी दैनिक ज्योतिर्मयचे मुख्य संपादक संजय व्यापारी यांनी डॉक्टर पठाडे यांचं स्वागत केलं. निवेदक आनंद काळे आणि पठाडे यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन आनंद काळे यांनी केलं. केंद्र सरकारने पद्मश्री हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केल्यामुळे तमाशाला राजवैभव मिळाल्याचं सांगून पठाडे यांनी लावणी सम्राट ज्ञानोबा उत्पात यांची चला जेजुरीला जाऊ ही आध्यात्मिक आणि वाटलं होतं तुम्ही याल ही शृंगारिक लावणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मी माझी ओळख म्हणजे मी रुक्मिणीचे पुजारी ज्ञानोबा उत्पात यांचा पट्ट शिष्य आहे आणि त्यांच्या लावण्यावरच माझी PhD झाली आहे. हे अभिमानानं सांगतो. गुरुजींनी खूप जीव लावला आणि आम्हाला व्यवहार कळत नाही. गुरुजींनी सुद्धा फुकट लावण्या वाटल्या. आज ज्या काही लावणी सम्राटनी लावण्या गातात त्या गुरुजींची देण आहे. सगळ्या गुरुजींच्या लावण्या आहे, गुरुजींनी शिकवलेल्या आहे. त्यांनी एक रुपया देखील त्यांच्याकडून घेतलेला नाही. मात्र अनेक कलावती लाखोनी पैसा त्या लावण्यावर आज कमवतात. जास्त वेळ घेत नाही. आता विषय माझा वारी आणि बारी असा मांडायचा होता, पण दुसऱ्या वेळेस निश्चित मी तुम्ही नाही बोलवलं तरी येईल आणि तुम्हाला सांगायचं मला काय वारी आहे आणि काय बारी आहे. ही महाराष्ट्राची आपली समृद्ध परंपरा आहे सर. आणि मला ह्या ज्येष्ठ श्रेष्ठ आपल्या चिरतरुण संघाने उभं केलं. लेक्चर द्यायला यांनी शिकवलं आणि आमचे गुरु धारूरकर सर. नाही तर आम्ही पत्रकार फक्त दुसऱ्याच्या बातम्या लिहितो, पण यांनी मला बोलायला शिकवलं. शाहिरीवर 2 व्याख्यान झाली आणि आज 3रं व्याख्यान त्यांच्या साक्षीनं. मी जास्त बोलत नाही, 1-2 गाणे मी सादर करणार. गाण्यानं सुरुवात करतो. मी सांगितलं विषय असा होता, लवकर यावे सिद्ध गणेशा आतून कीर्तन वरून तमाशा. असं ते तमाशाचं स्वरूप आणि तमाशाला आता राजवैभव मिळालं. प्रथमच रघुवीर खेडकरला सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री मिळाला. लावणीला तर मिळाले, परंतु आमची छाती आता अभिमानानं फुगलेली आहे. रघुवीर सोबतही मी काम केलं, त्यांच्या तमाशात काम केलं. मला कांताबाई सातारकर ओळखायच्या, रघुवीर खेडकर ओळखतात, मंदाराणी खेडकर ओळखतात आणि त्यामुळेच मी आज लावणी तमाशा लोककला एक छोटासा कलावंत म्हणून तुमच्या गाण्याचं एक कळवं घेतो. पठ्ठे बापूराव कुलकर्णींचा हा गण आहे. आधी गणाला एकच कळवं घेतो, रणी आणा हो. आम्हाला काय वाद्य मंडळी वगैरे काय आमचं काय आम्ही आमचंच बाजूला असतो. आधी गणाला रणी आणा हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना. आधी गणाला रणी आणा हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना. धन्य शारदा ब्रह्मकन्यका, धन्य शारदा ब्रह्मकन्यका. घेऊन ये हाती रुद्र विना, घेऊन ये हाती रुद्र विना. साही शास्त्राचा मंत्र अस्त्राचा, साही शास्त्राचा मंत्र अस्त्राचा. दाविल यंत्र खाना खुना. ढिगणाला रणी आणा हो नाही तर रंग पुन्हा सुना सुना. दत्ता माणिक पुणेकर हे नाव तुम्ही ऐकलेलं आहे. संत तुकाराम नावाचं वगनाट्य ते सादर करायचे आणि प्रेक्षक ते वैकुंठ गमनाचा स्ट्रिंग सीन पाहताना भाव विभव होऊन ढसढसा रडायचे. माझ्या गावात पैठण तालुक्यात लोहगावला मी त्यांचा तमाशा पाहिला आणि तुकाराम वगनाट्य पाहिलं. लोक रडायचे अक्षरशः. मी हे जो विषय मांडतो थोडक्यात, धार्मिक आध्यात्मिक आणि वारी आणि वारी यातला फरक.
तर त्यांना एक साधू बाबा नावाचे कीर्तनकार नारायणगाव तमाशा पंढरी तिथं भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कलावंत आहोत, तमाशा करतो, पोटाची गळगी भरतो, परंतु माझी इच्छा आहे आत्मोद्धाराची, आम्हाला काहीतरी महाराज काहीतरी मार्ग सांगा. ते म्हणे काय नाही, तुम्ही जे करता समाजकार्य ते सुद्धा सामाजिक कार्य, लोकोपयोगी कार्य ते सुद्धा आम्ही करतो, तुम्ही फक्त देहूची वारी करा. आणि महाडिकांनी कधीही देहूची वारी चुकवली नाही. आणि पंढरपूरला संत तुकाराम वगनाट्य त्यांनी आषाढी कार्तिकीला लावलं आणि त्या ठिकाणी वगनाट्य करत करतच त्यांनी शेवटचा श्वास घेतला संत तुकाराम वगनाट्य करताना. आणि हे सांगत असताना की मला गुरुजी सांगायचे की अभंग हे शारदेच्या हातातील टाळ आहे, तर लावणी ही शारदेच्या पायातील चाळ आहे. आणि ते चाळ म्हणजे रुक्मिणीचे आहे. पायी पैंजण वाळे असं गुरुजी सांगायचे. ही गुरुजीचं ज्ञान मी विकृत करून सांगितलेलं आहे. आता भाषण लांबवत नाही. आता गुरुजीची एक आध्यात्मिक धार्मिक पेशवेकालीन शाहिरांनी आध्यात्मिक केवळ शृंगारिक लावण्या लिहिल्या नाही, पंढरीच्या पांडुरंगावर, मार्तंडावर, सगळ्या देव दैवतावर सरांना सगळं माझं लावणी वाङ्मय पाठ झालेलं आहे. बऱ्याच वेळेस त्यांचं मार्गदर्शन ज्यावेळेस घ्यायला जातो आणि सेंट्रलवर आपलं महाराष्ट्र शासनाची मला फेलोशिप मिळालेली आहे शाहिरी वाङ्मयावर. 2 हप्ते मिळाले, 2 लाख 5 लाखाची. कल्चरल मिनिस्ट्रीचा प्रस्ताव आता तुमच्या आशीर्वादानं एक 8-10 दिवसात निकाल लागेल आणि मी मोफत इथं तुम्हाला व्याख्यान द्यायला येईल. लावणी सम्राट ज्ञानोबा उत्पाद गुरुजींची एक शृंगारिक लावणी सादर करतो. मला वाटतं मॅडम गेल्या, त्यांनी शृंगारिक लावणी सादर करायला मला वाट मोकळी करून दिली. मी घाबरत होतो, मी सगळे ज्येष्ठ गाऊन नको त्यातळ होत होतो, पण काय हरकत नाही, त्यांनी सांगितलं आता गा म्हणून. एक शृंगारिक लावणी आहे. ही लावणी जी आहे बघा, आधी तुम्हाला धार्मिक लावणी त्यांची तुम्ही नाव ऐकलं असेल. चला जेजुरीला जाऊ. ही लावणी सचिन पिळगावकरांनी नवरा माझा नवसाचा या चित्रपटात वापरली आणि गुरुजींना कळालं, ते मी पण सांगितलं. आणि ती मग म्हणलं भांडणं करू नका, ती आता चित्रपट रिलीज झाला वगैरे. मग त्यांनी सांगितलं आता रौप्य महोत्सव कधीतरी होईल तर तुमचा यथोचित सन्मान करू. पण त्याचा रौप्य महोत्सव काही झाला नाही. ते गुरुजींचे आशीर्वाद, त्यांचं नाव नाही, उल्लेख नाही. ती लावणी मी एकच कळवून देतो, जास्त नाही घेत. लई दिसाची हौस राया, चला आता पुरी करू, चला आता पुरी करू, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. जरा देखा मलाही म्हणे. एक आना अबलक घोडा, एक आना अबलक घोडा, त्याची रेशीम खाली सोडा. म्हणजे किती शब्द वापरायचे. एक आना अबलक घोडा, त्याची रेशीम खाली सोडा. माग बसा मी पुढ्यात बसते, माग बसा मी पुढ्यात बसते, जगाला कौतुक दाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. जेजुरी गडावर जाऊ, देव मल्हारीला पाहू, देव जेजुरी गडावर जाऊ, देव मल्हारीला पाहू. येळकोट 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 जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार. आपण दोघं जोडी जोडीनं, आपण दोघं जोडी जोडीनं बेल भंडारा वाहू, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला. तुम्ही याल तुमच्या आवडीचा शालू नेसळे, सोवळी किनखांबी लाल, किनखा म्हणजे वेलवेट. तुमच्या आवडीचा शालू नेसले, चोळी किनखांबी लाल, तुमच्यासाठी तयार ठेवले नरम गुलाबी गाल. वाटलं होतं तुम्ही याल राया, वाटलं होतं तुम्ही याल,
अर्थपूर्ण याचा अर्थ लक्षात घ्या. कळला नाही गावा तुमचा, कळली नाही चाल. कळला नाही गावा तुमचा, कळली नाही चाल. मांजर आडवं गेलं किराया, मांजर आडवं गेलं कराया, पडली अंगावर पाल. अपशकून वाटलं होतं तुम्ही याल, राया वाटलं होतं तुम्ही याल. वाटलं होतं तुम्ही याल, राया वाटलं होतं तुम्ही याल. गाणं पेटीमध्ये तसंच राहिलं, घुमला नाही ताल. कारण उपेक्षा फार झाली या लोककलेची. गुरुजींनी त्या अर्थातून ही लावणी लिहिलेली आहे ज्ञानोबा उत्पादांनी. गाणं पेटीमध्ये तसंच राहिलं, घुमला नाही ताल. नाही कदरदान म्हणून राया, पडून राहिला माल. आता तो तुमच्यासारखे कदरदान म्हणल्यानंतर मी लय भारीतल्या भारी लावण्या सादर करणार इथं. नाही कदरदान म्हणून राया, पडून राहिला माल. वाटलं होतं तुम्ही याल, राया वाटलं होतं तुम्ही याल. वाटलं होतं तुम्ही याल, राया वाटलं होतं तुम्ही याल. धन्यवाद. इथंच मी थांबतो. मला चांगला विषय मांडायचा होता, पण तुमच्या सारख्यांचं मला या ठिकाणी बळ मिळालं आणि आशीर्वाद मिळाले. त्याच्यानंतर चांगलं व्याख्यान मी आणि मी माझा घरचाच परिवार विसरलो. व्यापारी सरांना शुभेच्छा. त्यांच्या ज्योती अतिशय मोठं धाडस त्यांनी या साहित्य क्षेत्राचं एक दैनिक काढण्याचं केलेलं आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीने टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करा. कोणत्याही प्रकारच्या मोठ्या जाहिराती नाही, काही नसताना त्यांनी स्वकष्टानं परिश्रमातून ते तुमच्या आमच्या सगळ्या साहित्यिकांच्या मदतीनं ते सुरू केलेलं आहे. त्यांना उदंड यश मिळो अशी शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं मी देतो. आणि पुन्हा एकदा त्यांनी या मंचावर आपल्या समोर मला हजर केलं, आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.